मित्रांनो, तुमच्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो एका नवीन व्हिडिओमध्ये. म्हणजे आपण आलो आहे पाचपंढरीमध्ये. तर श्री रामनवमीचा मोठा उत्सव असतो, अगदी भव्य दिव्य पालखी मिरवणूकसुद्धा दिवसभर अगदी 2-3 दिवस कार्यक्रम असतो. आणि आपण आज संध्याकाळचं आलो आहे. आता अगदी जत्रेसारखी रामनवमीची ते जत्राच असते असं म्हणायला हरकत नाही. तर पाहूया, आपण आता इथे येऊन पोचलेलो आहोतच. तर बघूया, आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण बघतोय अगदी आपण मंदिराच्या प्रवेशद्वारात आलेलो आहोत श्रीरामांच्या चरणात. आणि मंदिराच्या अगदी प्रवेशद्वारात 2 बाया 2 बाजूला आपल्याला दिसतोय मटक्यातून पाणी ओतताना. तर जाऊया आता आतमध्ये. अगदी मंदिराचा परिसर आपल्याला सजवलेला पाहायला भेटतोय. पाहतोय आपण अगदी मंदिराचा परिसर कसा सजवलेला आहे, अगदी सुशोभीकरण. अगदी खरंच खूप छान इथं प्रसन्न वातावरण आहे. चला तर मग आपण पाहूया, मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन श्रीरामांचं दर्शन घेऊया. बघतोय भक्तांची रांग कशी लागली दर्शनाला. भाविक आतून दर्शन घेऊन सुद्धा बाहेर येताना आपण पाहतोय. आणि मंदिरसुद्धा अतिशय सुंदर प्रकारे सजवलेलं आहे. मोठा कार्यक्रम आहे आपल्याला पाहायला भेटतोय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून. तर आता आपण मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला आहे आणि समोर बघतोय श्रीरामांचा रथ आणि सुशोभीकरण केलेलं सुंदर असं मंदिर आपण पाहतोय. समोर पाहतोय तो आहे श्रीरामांचा पाळणा. बघतोय आपण. आपण बघतोय मित्रांनो, हा आहे श्रीरामाचा रथ. आणि आपण बघतोय श्रीराम प्रभू रामचंद्र रथात बसलेले आहेत. अतिशय मोठा असा रथ आपल्याला इथे पाहायला भेटतोय. आपण बघतोय प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी लागलेली ही भक्तांची रांग. आणि सुशोभीकरण केलेलं हे मंदिराचा गाभारा आपल्याला पाहायला भेटतोय. अतिशय सुंदर प्रकारे सजावट केलेली आहे.
मंदिराच्या शेजारीच अगदी आपल्याला प्रभू श्रीरामांची रांगोळी साकारलेली पाहायला भेटते. अतिशय सुंदर प्रकारे सुरेख असं रांगोळी प्रदर्शन इथे आपल्याला पाहायला भेटते. खरंच अप्रतिम. अयोध्येचे श्री रामचंद्र प्रभू आपल्या इथे पाहायला भेटत आहेत. रांगोळीच्या स्वरूपातून दर्शन होतं आहे. रामनवमी म्हटले की मोठी जत्राच असते. अगदी आपण आता रात्री चालू आहे, दिवसाळी सुद्धा खूप मोठी जत्रा असते आणि आपण बघतोय सगळी गर्दी संपूर्ण. दुकानं सुद्धा बघतोय, अगदी लहान मुलांची खेळण्यांपासून अगदी लागणाऱ्या घरी लागणाऱ्या वस्तू सगळंच आपल्या इथे पाहायला भेटतं आहे. इकडे पाळणा वगैरे आहे, घसरगुंडी आहे. फक्त चप्पलपासून कपड्यांपासून अगदी आईस्क्रीम खाण्यापासून घरातली भांडीसुद्धा आपल्या इथे पाहायला भेटते. पाणीपुरी, शेवपुरी सर्व काही इथे आहे जत्रेमध्ये. म्हणजे रामनवमी म्हटल्यावर पूर्ण जत्रा असते, जत्रा एकदम. आपण गेलो तर आपल्या पण लाईन लावायला लागली असते, तेवढी वेळ गेला असता. मग न्यू मुंबई भेलपुरी सेंटर रामनवमीची अगदी जत्रा फिरत आलो आहे. आणि आहे बघा, आपण आता शर्ट पण घेतलेत त्या भावाच्या इथे. त्या दादाचं नाव काय? प्रिन्स. कॉलेज करतो ना? कॉलेज करतो तो पुण्यात असतो कॉलेजला, आणि राहायला चिपळूणला ना, चिपळूणचा आहे तो. आणि खास आपल्या रामनवमीच्या जत्रेसाठी तो इकडे आलेला आहे. अगदी बघतोय आपण, थोडीशी खरेदी केली आपण. हा बघा, इकडे परिवहिनी आणि संकेतदा पण आहे. शॉपिंग सुरू आहे. कपड्यांचं दुकान आहे मस्त. म्हणजे भूक लागली आणि आता आपण आलो इथे मंचुरियन खायला. गरमागरम एकदम मंचुरियन बनत आहेत, तयार होत आहेत. तर थोडीशी पोटाची भूक भागूया. एकदम गरमागरम कढईतून काढून आपल्याला मंचुरियन भेटणार आहे. इकडे संपलेले आहेत कढईत टाकले. तर या म्हणजे रामनवमीच्या जत्रेत मंचुरियन खायला. काय मग मंडळी, कसा वाटला आजचा आपला श्री रामनवमीचा कार्यक्रम? आज आपण आलो होतो म्हणजे पाचपंढरीमध्ये गेलो होतो. तर खूप मोठ्या उत्साहात श्री रामनवमी साजरी करताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून. तर नक्कीच आजचा आपला व्हिडिओ आपल्या सर्वांना आवडला असेल अशी आशा आहे, खात्री आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका. त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा. आजचा आपला व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. तर चला मंडळी, पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया लवकरच. तोपर्यंत बाय बाय, टाटा.